एका मुलाचा प्रश्न होता. त्या मुलाचं असं म्हणणं आहे, माणसाने एकतर एखाद्या व्यक्तीवर टीकाच करावी, नाहीतर त्याचं कौतुकच करावं. सर, हे काही जण त्या व्यक्तीबद्दल कधी टीका करतात, काही जण कधी कौतुक करतात. हे मला नाही आवडत म्हणलं. असं दुतोंडीपणा काही कामाचा नाही म्हणलं. मी म्हटलं असं तसं नसतं बेटा. म्हटलं जे आवडलं नाही तेव्हा टीका करतात, आवडलं त्या गोष्टीचं कौतुक करतात. असं असते का? हो, असंच असायला पाहिजे म्हटलं. कारण चांगल्यातलं चांगुलपणा जाणायला अंगी चांगुलपणा लागतो आणि दुसऱ्यांचं चुकीचं आहे सांगायला हिंमत लागते म्हटलं. मग अशा माणसाला पण मित्र मानायचं का शत्रू मानायचं, असा त्याचा प्रश्न होता. मी म्हटलं शत्रू मानायचं काय कारण आहे? टीका करतोय म्हणजे तो आपल्या चुका लक्षात आणून देतोय, आपल्याला मदतच करतोय ना. याच्यात काय वाईट आहे? आणि कोणतीच कृती आणि उक्ती परिपूर्ण असत नाही. कोणतीच कृती आणि उक्ती परिपूर्ण असत नाही. आणि पुढच्याला काही त्याच्यात अपूर्णत्व दिसलं, काही ज्या उणिवा दिसल्या, काही दोष दिसले, काही, तर ते आपल्याला जर वेळीच सांगत असतील ते खरे मित्र असतात. वा हे तुम्ही हे जे बोललात त्याच्यातलं हे जे वाक्य आहे चुकीचं आहे, किंवा जो संदर्भ दिला आहे चुकीचा आहे, असं जर कोणी सांगितलं तर आपल्याला ते उपकार काय. केवळ मात्र टीका म्हणून टीकाच करून काही उपयोगाचं नाही. एक जणाला एकाने सांगितलं की तुम्ही जे विषय हाताळताना म्हणे काहीच कामाचे नाहीत म्हणलं त्यानं, काहीच. बरं मग मी जो विषय हाताळतो ते काही कामाचे नसतील तर कामाचे कोणते विषय आहेत ते सांग, मी त्याच्यावर बोलतो म्हणलं त्या वक्त्यानं. नाही ते मला ते काही सांगता येणार नाही म्हणला, पण तुम्ही बोलता ते काही कामाचे विषय नाहीत म्हणला. म्हणजे अशा पद्धतीचे काही लोक केवळ टीका करायचं कळते, पण काय चूक हे काही जणाला सांगता येते, पण काय बरोबर आहे हे सांगता येत नाही. आणि काही माणसं असे असतात मित्र हो, तुम्ही या निमित्तानं आपल्याला हे अतिशय मनमोकळेपणानं मी गप्पा आपल्यासोबत मारतो आहे. तर काही माणसं काय करतात, काय चुकीचं आहे हे सांगण्यासाठी अभ्यास करावा लागतो. केवळ काय चुकीचं आहे सांगूनच काही माणसं थांबतात. तर काय माणसं काय चुकीचं आहे, काय चुकलेलं आहे, काय बरोबर असायला पाहिजे होतं हे पण सांगतात. काय चुकीचं आहे आणि काय बरोबर असायचं पाहिजे हे पण सांगतात. हे आपल्याला जास्त उपकारक असतात. असे जे समीक्षक आहेत, टीकाकार आहेत, अशा लोकांना मित्र म्हणून आपण सोबत ठेवलं पाहिजे. काय चुकलंय, काय बरोबर आहे. काही जण केवळ काय चुकीचं आहे एवढंच सांगतात. हे काय फक्त चुकाच सांगणारे माणसं ते कधी कधी आपला द्वेष करताना दिसतात. हे लक्षात ठेवा. पण त्यांनी द्वेष केला म्हणून आपण द्वेष करायचा का? नाही. कारण ते द्वेष करण्याच्या मनस्थितीत जगणारा माणूस कोणताही असो, त्या वेळेस तो नकारात्मक अवस्थेत असतो. ज्यावेळी तो द्वेष करतो त्यावेळेस त्याची मानसिक अवस्था, त्याची जीवन ऊर्जा लो असते आणि त्यांची मानसिकता त्यावेळेस खालच्या स्तराची असते. कारण जेव्हा माणूस प्रेमानं भरलेला असतो तेव्हा द्वेष करू शकत नाही. आणि प्रेमानं भरून राहणं हे व्यक्तिमत्व समृद्ध असण्याचं लक्षण आहे. ही समृद्धी सगळ्यालाच येत नाही, पण काही प्रमाणामध्ये येत असते. कधी आपण मग जेव्हा थोडं प्रेमानं भरलेलं असतो तेव्हा चांगलं बोलतो, किंवा मग त्याच्याविषयी राग आला, त्याचा मग ते नकोसा वाटतं म्हणजे द्वेष. हे मग काही जर चुकलं आणि ते आपल्याला सहन झालं नाही तर मग तो नकोसा वाटतो, हे द्वेष. म्हणजे एखाद्या वेळेस तो नकोसा वाटला म्हणजे कायमच नकोसा वाटतो का? नाही, तसं होत नाही. त्याची ती भावना संपली, ते द्वेष व्यक्त करणं संपला,
पुन्हा त्याच्या चांगुलपणावर जेव्हा लक्ष जाईल त्या व्यक्तीच्या, मग पुन्हा त्याचं प्रेम निर्माण होऊ शकतं. लक्षात आलं? मग त्यामुळं आज केलेली टीका म्हणजे उद्या तो टीकाच करेल असा काही विचार करायचा नाही. आज टीका करणारा माणूस उद्या कौतुक करू शकतो आणि आज कौतुक करणारा माणूस उद्या टीका करू शकतो. हा जीवनाचा अनिवार्य भाग आहे. त्यामुळं त्याबद्दल आपण असं काही म्हणायचं नाही. आणि चुकीला चूक म्हणणं, बरोबरीला बरोबर म्हणणं, असं जर कोणी करत असेल ते माणसं राईट वेचे असतात. आणि दुसरी गोष्ट, केवळ काही माणसं काही टीका वगैरे काही करत नसतात, फक्त चांगुलपणा काय आहे एवढाच सांगतो. चांगुलपणा फक्त चांगलं काय एवढंच सांगतात. त्यातल्या उणिवा सांगत बसत नाहीत, त्यातले दोष सांगत बसत नाहीत आणि ते दोष दूर करण्याचे मार्गही सांगत बसत नाहीत. फक्त त्यातलं काय चांगलं आहे तेवढं सांगतात आणि मग पुढे जातात. त्यांना जर म्हटलं अहो तुम्ही सगळं कौतुक केलात, त्यातलं हे चुकीचं आहे, जाऊ द्या ना म्हटलं, आपल्याला काय करायचं आहे तेवढं, उघड कशाला वैर घेत बसायचं आणि कशाला एनर्जी वाया घालत बसायची. चांगलं आहे तेवढं म्हणायचे, संबंध चांगले राहतात. त्यातला त्याच्या उणिवा चुका दोष वगैरे त्याला कळत जाते अनुभवातून, पुढं वाटचाल चालीतून. आपण काही सांगत बसायची गरज नाही म्हटलं. म्हणजे अशाही पद्धतीची माणसं असतात. काही जण मग त्याच्यामध्ये कौतुक करत असताना कौतुकावर जास्त भर देतात आणि मग हे चुकलेलं आहे, हा मूर्खपणा आहे असं न सांगता, तर या चुकीच्या गोष्टी सुद्धा सकारात्मक पद्धतीने सांगता येते. तर ते म्हणतात की ही जी गोष्ट तुम्ही वाक्य वापरलेलं आहे त्यापेक्षा असं वाक्य वापरलं असतं ना अधिक चांगलं झालं असतं, असं म्हणतात. अधिक चांगलं झालं असतं. ह्या पद्धतीचं गायडन्सही काही जण करून त्या माणसाला प्रेरणा देत असतात. आणि अशा वेळी काही जण म्हणू शकतात स्पष्ट सांग ना, काही जण म्हणतात सरळ सरळ सांग ना. सरळ सरळ सांगण्यामुळे वेदना होत असतात. अशा वेळी एखाद्याला जर हळूवार जाणीव जर करून दिली, तर समजा त्यानं बन्यांवरच फिरत असेल तर बन्यांवर पण छान दिसतोस, परंतु जर शर्ट घातलंस तर अधिक छान दिसतोस. शर्ट तुला हे शर्ट फार शोभते बरं का, तो बघ बरं घालून, म्हणून जर त्याला एखादा दिला तर त्यानं घातला, त्याचा फोटो काढला, अरे हे छान दिसायला की हा छान बघ, अरे हे कपडा घातलेला छान दिसायला की शर्ट घातलेलं, घाल बरं बघ शर्ट, मग ते शर्ट घालू शकते. म्हणजे अशाही पद्धतीनं त्याला सांगून आपल्याला करता येते. त्यामुळं यामध्ये असं काही समजायचं कारण नाही. एखादा माणूस आणि काही जणांना असं वाटते आता टीका केलो ना, आता टीकाच करावं, त्याचं काय चुकते तेव्हाच बघत बोलावं, आता कौतुकाच्या वेळी गप्प राहावं असं म्हणतात. कारण लोक मला म्हणतील की कालच टीका करत होतास की र, आज अजून कौतुक करायलास, असं लोक म्हणतील म्हणूनही काही जण कौतुक करायची इच्छा असून सुद्धा करत नाहीत. तर अशा माणसं, असं जर तुम्हाला वाटत असेल की काल टीका केलं होतं आज कसं कौतुक करावं, तर त्यांना सांगा की त्याचं ते काल चुकलं होतं म्हणून मी त्याला चुकलंय म्हणालो, आज त्याचं हे बरोबर आहे म्हणून बरोबर आहे म्हणालो, यात काय चूक आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही समजून सांगलं तर लोकांना कळतं, समजतं. त्यामुळे हीच मानसिकता आपली असली पाहिजे. जेव्हा जे चुकलंय ते चुकलंय म्हटलं पाहिजे, जेव्हा राईट आहे तेव्हा राईट आहे असं म्हणता आलं पाहिजे. याच्यात काही वाईट नाही. मात्र चुकीचं आहे सांगताना पण त्याला काही पुरावा आहे का तुमच्याकडे? चुकीचं आहे सांगताना ते तुमचं सांगणं बरोबर आहे का हे देखील मात्र तपासून पहा. तर हे सगळं सांगण्यामागचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल, भावना चांगली असेल, दृष्टिकोन चांगला असेल, त्याच्या कल्याणासाठी तुम्ही सांगत असाल तर दुसऱ्याला तुमच्या भावना कळतात आणि त्याला वाटते की माझ्या हिताचं सांगायला लागलेलं आहे. तुम्ही द्वेषबुद्धीतून सांगता का कशा पद्धतीने सांगता? तुम्हाला त्याला एक सजेशन जर देत असाल, त्याच्यात जर ते हिताचं असेल तर त्याला जर वाईटही वाटलं तर काही दिवसानंतर
त्याला लक्षात येईल, अरे हे स्टेटमेंट त्या व्यक्तीचं माझ्यासाठी दिशादर्शक ठरलं, तेव्हा मला जरी वाईट वाटलं. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा इतरांबद्दल बोलता तेव्हा एकच लक्षात ठेवून टीका करायचं किंवा कौतुक करायचं. कौतुक करताना सुद्धा ते काम आहे, त्याचं बोलणं चांगलं आहे, त्याचं काम चांगलं आहे. जे बोलणं चांगलं आहे त्याचं चांगलं आहे म्हणायचं, जे कृती चांगली आहे त्याची चांगली म्हणायची. यामागं त्याला प्रेरणा प्रोत्साहन देणं, त्याचा गौरव करणं हा उद्देश असावा. आणि टीका करतानाचा उद्देश असावा का ह्या चुका यानं असाच करत राहिला तर यामुळे याचाही फायदा नाही आणि समाजाचाही फायदा होत नाही. म्हणून केवळ बुडती हे जन न देखेवे डोळा, म्हणून कळवळा येतो असे, ही भावना आणि भूमिका घेऊन जर दोष सांगत असाल, सत्य मी सांगतोय ते दुसऱ्यांच्या हिताचं, ही भावना जर आपली मनामध्ये जर असेल तर त्यामुळं त्याचा काही तोटा होणार नाही किंवा लोकांचे पण काही कालांतरानं हे लक्षात येऊ शकते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. संत तुकाराम महाराजांनी देखील सत्य सांगत असताना भीडभाड न ठेवता सत्य सांगितलेलं आहे. आणि जेव्हा जे चांगलं आहे त्याचं चांगलं म्हणून देखील कौतुक केलेलं आहे. अनेक महापुरुषांनी असं केलेलं आहे, टीकाही केलेल्या आहेत, कौतुकही केलेलं आहे. एकाच बाबीवर म्हणजे एकाच व्यक्तीवर सुद्धा बऱ्याच अग्रलेख तुम्ही जर वाचले असतील तर अग्रलेखामध्ये बऱ्याचदा त्या नेत्यावर टीकाही आहेत. आणि काही अग्रलेख त्या नेत्याने एखादं चांगलं घेतलं, काही जण म्हणतात आज त्या नेत्यावर अग्रलेख कौतुकाचा दिसायला आहे सर, पाकिट गेला असेल पाकिट गेला असेल, म्हणून ते तसं नसते. तर त्या नेत्याने घेतलेला एखादा जर निर्णय चांगला असेल तर चांगल्याला चांगलं म्हणायला काय अडचण आहे, अशी भावनेनं ते लिहिलेले असते. दुसरी गोष्ट तुकोबारायांनी एका ठिकाणी असं स्पष्ट सांगितलेलं आहे, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिडभार तुका म्हणे साना थोर. जे काही मी टीका करतोय तुकोबाराय म्हणतात त्याच्यामध्ये भिडभाड मी ठेवत नाही. याचा कारण ते सांगतात, आमा हे कौतुक जना द्यावी नीत, करावे फजित चुकती ते, चुक तर सांगायचं आणि चांगल्याला कौतुक, आम्हा हे कौतुक जना द्यावी नीत, आणि जगाला चांगल्या गोष्टी द्याव्यात, हिताच्या गोष्टी द्याव्यात, अशा पद्धतींचा त्यांचा आपला अवतार कार्य आहे. अशा पद्धतीची भावना घेऊन ते जगले. तुका म्हणे सत्य सांगो योत रागे येतील ते. तुम्ही सत्य सांगून त्याचं सत्य कौतुक असेल तर सत्य सांगायचं हे बरोबर आहे, आणि चुकीचं असेल तर चुकीचं सांगा. यामध्ये दुतोंडीपणा वगैरे काही नसतो. ही वस्तुस्थिती ठेवली पाहिजे. दुतोंडीपणा काय असतो मग? ते आत्ताच त्या गोष्टीला तुम्ही हे यानं झाडं लावायला आहे, झाडं लावणं हे मूर्खपणाचं आहे म्हणालात, आणि त्यानं आल्यावर झाडं लावणं चांगलं आहे म्हणालात, तर हे दुतोंडीपणा झाला. तर झाडं लावणं हे कसं चांगलं आहे सांगत असाल, त्याचं आपल्या सगळ्या पर्यावरण चांगलं राहण्यासाठी त्याचं ते कौतुक करत असाल तर ते चांगलं आहे. आणि त्यानं जर उद्या झाडं लावण्याचं सोडून झाडं तोडायला सुरुवात करू लागला तर त्याच्यावर तुम्ही टीका करत असाल तर ते योग्य आहे. हे या पद्धतीने टीका आणि या पद्धतीनं कौतुक आपण करत वाटचाल केली पाहिजे. हे जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. त्यामुळं एकदा बोलून टीका करून मोकळं झालं ना, उलट रिलेशन चांगले राहतात. धन्यवाद.